नमस्कार मित्रांनो. काल भारत केसरीचं मैदान पार पडलं कोरेगाव फाटीवर आणि भारत केसरीचा मानकरी, गुलालाचा मानकरी, द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण बघतोय महाकाल. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की हे नियोजन कसं झालेलं कालचं? हे नियोजन आपले गणेश सावंत हं, त्यांनी कॉन्टॅक्ट करून आपलं हे नियोजन लावलं होतं मामांना. हं, मामांना पण फोन केला त्यांनी, हं, म्हणजे पोळूयात का, तर मामांनी पहिल्याच फोनमध्ये आपल्याला होकार दिला, हं, म्हणजे पोळूया आपण कोरेगाव. हं. ते डायरेक्ट नियोजन मामांचं झालं. सुरुवातीला मला सांगा की महाकाल हं. कुठली खरेदी तुमची, कसं सांगाल त्याचं? हा बैल आहे वासरू आपलं मुंबईतला आहे, हं, मानिवलीचं. बर. ते महाकाल ग्रुप मानिवली म्हणून कर्जत भागात पळतं. हं, ते दर्शन गवळी हं, आणि दिलीप डायरे हं, असं दोघांना मालक आहेत ते. हं, यांच्या नियोजनात मुंबईत पळतं. हं, आदतमध्ये हे ओपनच्या गाड्या करत होता. पब्लिकचा फुल पब्लिकनं पळणार वासरू आहे उजव्या खांदी. हं, पण ओपनला गाड्या काय होत नव्हत्या आदतमध्ये. ओपनच्याच गाड्या त्याला यायच्या. पैऱ्याची कुठेतरी अडचण होती. हं, पैरे मुंबईत विचार केला तर कसं आहे, वास्तू पळल्याशिवाय पैरे पण होत नाहीत, गाड्या पण जमत नाहीत. हं, आणि थोड्याशा अडचणीत होत्या, त्यामुळे घाटा उतरवला आपण. हं, कुशेगावच्या आधी 15 तारखेला आपल्या इथं आलंय हं, वासरू. हं, 15ला आल्यानंतर आपण पहिलं मैदान केलं मायनीचं 18ला. हं, आपला घरचा साज पळाला 18ला, हं, तिथं 1 नंबर झाला. हं, परत आपण कोरेगावला पळवला घरचा साज, हं. तर तिथं थोडं हुलकावणी भेटली, म्हणजे आपल्याला सेमीला जरा तास चुकीचं लागलं, बर. त्यामुळे आपण 3 नंबरला उतरलो. हं, आणि परत आपण तिन्ही मैदानात हं. परत आपण घरचा साज पळवला. महाकालची वैशिष्ट्ये काय सांगाल? काय खासियत आहे त्याची पळताना? महाकाला रागीट वासरू आहे ते, बर. म्हणजे त्याला शेजारची गाडी किंवा पब्लिक हं, जेवढा असेल हं, तेवढं तो जास्तच पळणार. हं, आणि त्याला असं रानाचं काय वैशिष्ट्य नाही की मला हे रान कडक पाहिजे, मऊ पाहिजे, हं, पल्ला पाहिजे. तो जसा रान लागेल तसं पळतो. हं. कोणत्या खांदी चांगला पळतो? तो उजवीचाच. उजवीचाच. आपण डावीनं प्रयत्न केला नाही, कारण की तो आदत आहे. हं, त्याचं चांगलं रुटीन लागलंय. आपण हं, डावीनं पण प्रयत्न करणार आहे, हं. पण आता सध्याला तर नाही. कालचं मैदान मी बघितलं. कालचं खास नियोजन होतं तुमचं. काय सांगाल? याच्यासोबत जो पळाला तो महाराज, त्याच्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा? तो काय देवाच्या दावणीतला बैल आहे, म्हटल्यात थोडक्यात तो देवच आमच्यासाठी. तर आता हं, देवाचं दर्शन काय होत नाही, पण आम्ही गाभाऱ्यात गेलो याचं आम्हाला मोठेपण आहे. मामाने आम्हाला बैल दिला, हं. तिथं आम्हाला सगळ्यात मोठं भाग्य आहे आमचं. त्याच्यामागे काय काय मेहनत घेतली तुम्ही महाकालच्या मागे? मेहनत तशी त्यांच्या मालकानेच घेतली, तसं आपण श्रेय घेणार नाही. बर. मुंबईच्या मालकानेच घेतले, ते पण सर्वसामान्य आहेत, पण त्यांना कष्ट आहे, त्यांचं कौटुंबिक सगळं त्यांचं सगळ्या गोष्टीचं कष्ट आहे. कधीपासून तुमच्याकडे आलाय? आपल्याकडे हा 15 तारखेला आला. 15 तारखेला. तिथपासून किती मैदान केले आतापर्यंत? आपण 4 मैदान केले, 3 गुलाल झाले. 2 नंबरचे 2 झाले, 1 हं, नंबरचा 1 झाला. हं, हं. आता कालचं मैदान, गटामध्ये कशी सुरुवात झाली तुमची? गटामध्ये नियोजन आता तर नियोजन तर चांगलं झालेलं होतंच. पण गटामध्ये भीती होती का सुरुवातीला? ते म्हणतात ना, थोडंसं संघर्ष करावा लागतो. थोडंसं सुरुवातीला पेपर द्यायला जाताना माणूस टेन्शन मध्ये असतो, तसं झालं होतं आमचं का. हं, सकाळी वासरू सोडलं तर 104 ताप होता. हं, वासरू सोडल्यानंतर आता मोठा पैरा नाही म्हणता येत नाही. हं, आणि ताप असून सुद्धा आम्ही गेलो. हं, शेठला पण म्हटलं, शेठ असा, शेठ म्हणले नका टेन्शन घेऊ, आपण शब्दाला पक्का आहे. हं, शब्द दिलाय तर आपण पळूयात. हं, वासरू त्यातनं सुद्धा गटाला पळालं. हं, एवढ्या घाण कमेंट आल्या आम्हाला हं, गाडी पळाल्यानंतर. स्वतः मालक काय बोलले नाहीत, मामा बोलले नाहीत, मोहिल शेठ म्हणले चांगली गाडी पळाली, सगळेजण चांगले होते, पॉझिटिव्ह. हं, पण कमेंट करणाऱ्याने एवढं ट्रोल केलं हं, की तुम्ही पायराच बरोबर घातला नाही, वासरूच पळत नाही, हं, काय पळत नाही. पण त्याचं काय दुखतंय ते तुम्ही बघा ना आधी. हं, बरं, आम्ही काय असं नाही की बाबा काल सकाळी ताप आला म्हणजे आम्ही नाही म्हणू शकत नाही. ते हं, पुन्हा एवढ्या लांब नाही येणार, 3-4 तास प्रवास करून. पण दुसऱ्यांदा सेमीमध्ये वासरांनी तसं चांगली परफॉर्मन्स दिली. गटाला थोडं वासरू कमी पळालं का तर पळालं, हं, पण सेमीला फायनलला वासरू आज सगळ्यांच्या मनासारखं पळालं. नाही, आम्हाला ईर्ष्येचा खेळ करायचाच नाही, हं, आम्हाला कुणाला ट्रोल करायचं नाही, आम्हाला कुणाला नावं ठेवायचं नाही. हं, पण आमच्या नंदी, म्हणजे आमचा नंदी म्हणा किंवा महाराष्ट्रात प्रत्येकाचा नंदी पळतो. हं, फक्त त्याच्याबद्दल तुमच्या भावना, आमच्या भावना सगळ्यांच्या चांगल्या ठेवा. हं, जर ट्रोल करून काय भेटत असतं ना, जर समजा तुम्ही ट्रोल केला आम्हाला, तर असं काय नाही की तुम्हाला त्यातनं काय आनंद भेटत असला तर मग आमचं तर म्हणणं अजून ट्रोल करा, हं, तुम्हाला आनंद भेटत असला तर. हं, पण जर तुम्ही ट्रोल करून जर आमची मानसिकता बिघडणार असेल किंवा आम्हाला वाईट वाटणार असेल, कशाला असं करता. हं.
आम्ही काय एवढं मोठं नाही की तुम्हाला बोलू शकतो की कमेंट कशाला करतात, पण तुमच्या हातात मोबाईल दिला म्हणजे तुम्ही काय पण कमेंट नका करू. अ, तर फायनलला जेव्हा खाली गाडी गेली, कसं संपूर्ण नियोजन चाललेलं? कारण की गुलालाची प्रतीक्षा होतीच, म्हणजे गुलाल आपल्या दावणीला होताच, पण कालचा गुलाल का महत्त्वाचा होणार होता तुमच्यासाठी? कालचा गुलाल म्हणजे स्वतः आपल्याला महाराज म्हणजे मोठं नियोजन होतं. हम्म, पायरा मोठा होता हम्म, आणि तो गुलाल म्हणजे वेगळ्याच पद्धतीचा आनंद होता तो, की त्या जोट्यात पळाय भेटण्यासाठी माणसं काय 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 म्हणतात त्याला, आमच्या भाषेत हा एक डायलॉग आहे, माणसं पिटली, हम्म, विजली आणि संपली तरी त्या पायऱ्यात पळाय भेटलं नाही. आणि हम्म, आम्हाला पहिल्या 2 मैदानात लगेच भेटलं. हम्म, आम्हाला एवढा आनंद होता, आम्ही गुलाल खाली जाताना आम्ही उत्साह होतो, आम्हाला नंबरची अपेक्षा काहीच नव्हती, हम्म, पण आम्हाला ते जोट्यात पळाय भेटलं त्यातच आनंद होता. हम्म. आपल्या दावणीला अजून कोण कोण आहे? आपल्या दावणीला आपला भीमा आहे, हम्म, परत ना भैरव आहे, हम्म. महाकाल आहे, आपलं अ, बाबा आहे, तो पलीकडचा कोणता आहे? हा भीमा आहे. भीमा. हा आदत दिसतोय. हा आज ट्रेनिंग चालू आहे, हम्म, 11 महिन्याचा आहे. हम्म. त्याला 2-3 फेरे टाकल्यात, पण ह्याच्यावर पण आपण काहीतरी करणार घडावणार. आणि तो माग आहे तो आपला 4 गाड्यातला भैरव आहे. हम्म, त्याला आत्ता आणलं आपण 2 महिने झाले. हम्म, तो पण एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, मास्टर म्हणतो आपण आपल्या दावणीतला. हम्म. आणि त्याच्या पायात खरी लक्ष्मी आहे. तो आल्यापासूनच आपल्या दावणीला गुलाल आलं. आतापर्यंत तुमच्या दावणीला किती नंदी झाले असतील? तसं आता आमच्या आजोबांपासून आमचा नाद आहे. हा, आमच्या आजोबांपाशी गल्लास म्हणून बैल होता. बर. आपल्या पंचकृषी सगळ्यांना माहित आहे. हम्म, आता ते न मोजण्यासारखी बैल झाली आमची. हम्म. कालचं जे मैदान झालं त्यामध्ये विजय जो तुम्हाला मिळाला, त्यामध्ये तुम्ही या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाकोणाला द्याल? काय हे सगळं टीम वर्कच सगळा. हम्म, आणि शेटने आपल्यावर विश्वास ठेवला, हा. त्या शेटला पण थोडस आपण श्रेय देणारच, की त्यांनी आपल्यापाशी एवढी वस्तू दिली, हम्म, म्हणजे त्यांचं काहीतरी श्रेय मोठंच की. बरोबर. ही वस्तू तयार करणं, एखादा नंदी त्याला ट्रेन करणं. प्रॉपर लय पैशाची नाही, हा. ही वस्तू कमी पैशातली आहे. हम्म, पण पैशापेक्षा त्या लक्ष्मीने भरपूर काही दिले, हम्म, असा विषय. बाजारातली खरेदी आहे, हा, आकडा काय सांगणार नाही आपण, हा. कमी पैशातलं एवढंच सांगतो तुम्हाला. किती महिन्याचं असेल वासरू आता? ते 24 महिने कंप्लीट आहेत, 25 चालायचे. 25 चालू आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करता? आपलं व्यवसाय आहे, दुकान आहे आपलं हा. कोरेगावमध्ये. ते करून हे मॅनेज करता. हो, आपली पोरच सगळं करतात. बैलामध्ये माझं काय हे नाही तर. आता मैदानाची तयारी असते, प्रत्येक हो. मैदानावर जायच्या आधी आपल्याला तयारी घ्यावी लागते. हो. वासरू कसं पळेल आपण सांगू शकत नाही, कारण की प्रत्येक मैदान हे नवीन मैदान असतं. काय सांगाल, कशी तयारी घेता तुम्ही प्रत्येक मैदानाची? मैदानाची तयारी म्हणजे वासरानं जागेवर मस्ती केली पाहिजे. हम्म, वासरू किती फ्रेश आहे ते बघायचं. हम्म, आणि वासराला आदल्या दिवशी थोडंसं चालवायचं. चालल्यानंतर वासराचं कळतं की आपल्याला वासरू काय पद्धतीनं करणार आहे काम. हम्म, आणि त्या पद्धतीने नियोजन करायचं, आणि मुलं सगळेजण त्यांच्या हिशोबानं ज्याचं ज्याचं काम आहे हम्म. ते पद्धतीने करतात. आता कुठल्या मैदानावर कुठला नंदी आपल्याला घ्यायचं हे कसं ठरवतो तुम्ही? कसं आहे, रानाचा हिशोब असतो. हम्म. पल्ला शॉर्ट, पल्ला लॉंग, पल्ला हम्म, कडक रान, हम्म. नरम रान. आता यात्रेची मैदान चालू झाली, मऊ रानाला बैल कुठला पळेल, हम्म, कडक रानाला बैल कुठला पळेल, पुढच्या रानाला बैल कुठला पळेल, खालचा. हम्म. असं बरेचसेच प्रकार आहेत त्यात. महाकालला कसं लागतं पाठी? महाकालचा विषय कसा आहे, महाकालला फाटी शॉर्ट पण चालते, लॉंग पण चालते. बैल खालनं जेवढा पोहतो तेवढाच वर पोहतो. हम्म, बैल ईर्षेचा आहे एवढंच. हम्म, बैलामध्ये एवढी धमक आहे की वासराला गाडी क्रॉस झालेली खपत नाही. हम्म, आणि पब्लिकला पण पळवून बघितला, जेवढी पब्लिक अंगावर लागेल तेवढी गती जास्त लावतो. हम्म. जी तयारी असते तुम्ही कशी घेता, म्हणजे काय काय करता? जी महाकालची तयारी काय काय असते मैदानाच्या आधी? महाकालची तयारी तेच की, आपण हे बघा, हे रोटर नांगरट केलेलं आहे, रोटर मारलेलं रान आहे. हम्म, त्या रानात तो बैल एका दावर असतो. हम्म. ज्यावेळेस बैल उडी मारल कुटीवर, त्यावेळेस आपण समजायचं की हा बैल फ्रेश आहे. हम्म, मग ज्यावेळेस फ्रेश बैल असेल त्यावेळेसच बैल मैदानात काढायचा. हम्म, आता तो आदत आहे, हम्म. आदत असल्यामुळे त्याला कसं आहे, जास्त ताण देऊन चालत नाही. एक बरोबर. 8-10 दिवस असा गॅप टाकून पळवा. आता आम्ही थोडस गुलाला जास्त उत्साही होतो, त्यामुळे थोडस दाट झाले, पण आता इथनं पुढे तो 8 दिवसानच नाही. गुलाल आपल्या दावणीला असल्यावर तो काय शिकवून जातो आपल्याला? गुलाल तसा पिढींच्याच गुलाल आहे आपल्याला. हम्म, पण कसं आहे, त्याचा आम्ही कधी उत्साह पण केला नाही, माच पण केला नाही. म्हणजे थोडे कसं आहे, शांततेत आम्ही कधी नाचलो नाही, ओरडलो नाही, काय नाही. आम्हाला फक्त गुलालाची अपेक्षा. आणि नंदी आपलं नंदी पळतात, आम्ही पळत नाही. हम्म.
मग त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हीच आमच्या डोक्यात असतं. एवढं नंदी तुम्ही मॅनेज करताय, परवडतं का? परवडायला तुम्हाला खरं सांगतो, नंदींचे मालक चांगले लॉर्ड आहेत. हम्म. आता ते भैरवचे मालक काय पुण्याचे उत्तम शेठ, त्यांचं म्हणणं आहे की फक्त नंदी चांगला असला ना आपला की आपल्याला काही कमी पडत नाही. त्यांना फोन केला ना काहीच कमी नाही. आता हे महाकालचे स्वतः म्हणजे शेठ काही फोन करू द्या, काय होतं आता भीमाचा विषय, भीमा आपलाच, पण आपण मुंबईचे शेठ आहेत आपले, मग त्यांचं ना आपले संबंध चांगले आहेत. पण त्यांना सुद्धा फोन केला ना, स्वराल एंटरप्राइजेस घोट नावाने वासरू पळतो बैल तो, भीमा आपला पळवतो. मग त्यांना सुद्धा फोन केला ना काहीच अडचण नाही. बघा आर्थिक गोष्टी जुळवत नाही आणि आपण व्यावसायिक माणूस आहे, व्यवसायातले पैसे नादात घालत नाही, नादातला पैसा व्यवसायात. दररोजचं नियोजन कसं असतं, चारा खुराक काय काय असतो त्यांचं? त्यांचं टायमिंग ठरलेलं आहे, 11 वाजेपर्यंत त्यांना चारा खुराक सगळं होतं. 11च्या पुढे बैल 4 वाजेपर्यंत निवांत असतात. निवांत 4च्या पुढे त्यांना 4 ते 7 वाजेपर्यंत खायला असतात. भाव करतो माझा आता कॉलेजला गेलाय, निखिल पवार म्हणून, ओम आणि निखिल, ते दोघं जणांकडे नियोजन असतं. तुम्ही स्वतः वैयक्तिक काय काय करता? वैयक्तिक मी काहीच करत नाही, मी फक्त नियोजन लावून देतो, ते सांगतो. आणि बाकीचे जे मंडळ आहेत म्हणजे तुमच्या टीम मध्ये जे आहेत ते काय काय करतात? गणेश सावंत त्यांच्याकडे नियोजन लावायचं, दोन्ही बैल कुठं काढायची, कशी काढायची, कुठल्या पायऱ्यात पळवायची नियोजन. सुशांत आहे, त्याचं पण नियोजन असंच असतं, तिथं आड्यात काय कमी जास्त पडतंय ती परत तुम्हाला ही सगळीच प्रॉपर, ही सुट्टी मेकर ते धरून आहे यश अनबुले, तो पण सुट्टी मेकर, हा भाव आहे नियोजन, म्हणजे ही सगळीच प्रॉपरली काम बेस ग्राउंड लेवलला तीच करतात. मला ओळखत सुद्धा नाहीत की हा मालक आहे. आज तुम्हाला थोडक्यात तुम्ही मुलाखत घेतल्यावर कळेल की हाच नेमका मालक आहे. म्हणजे सगळे टीमचं जर सहकार्य आम्ही मिळालं. 18 जण आहे, बर. म्हणजे गाडीत जर बसलो आम्ही 15 जण तर कंटिन्यू बैला सांगा. डेली रुटीन काय काय असतं तुमचं दररोजचं? बैलाचं बैलाचं रुटीन काहीच नाही असं प्रॉपरली मोठं काय नाही, आपलं हाय ते रेग्युलर आहे. बैलाला सुका चारा, ओला चारा, रतीब आपला खिलार मधला आहे, खिलारचा रिझल्ट आहे चांगला. आपले मित्र आहेत बुलढाण्याचे, विकास कस्तुरे म्हणून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं रुटीन त्यांनी आपल्याला लावून दिले. अडचण आली तरी ते सांगतात. ओला सुका चारा प्रॉपरली द्यायचा, जास्त पण बैलाला खायला नाही, मापात. दादा नमस्कार. नमस्ते, तुमचं नाव काय? माझं नाव यश अनबुले. तुम्ही काय काय करता? काय आपलं माझ्याकडे मैदानातलं रुटीन असतं की पाणी करायचं, हे करायचं, खाली सुट्टीचं. मैदानाच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता आता? मैदानाच्या व्यतिरिक्त कॉलेज चालू आहे, घरचं शेती काम, गुरं आहेत. तर मला सांगा की आपण जो आता बघतोय नंदी, तो भीमा, भीमा. भीमाची काय खासियत आहे? भीमाची खासियत, भीमा सगळ्यांचं काळीचंच आहे आणि बैल हे पण ईर्षेच आहे. त्याला शेजारच्या गाडीची लय चिड. बर. पहिल्यापासूनच आदत असल्यापासूनच शेजारच्या गाडीची लय चिड. शेजारची गाडी कवच पासून देणार नाही, फक्त शेजारच्यानं गाळाच द्यावा. आठवणीतलं मैदान कुठलं सांगाल त्याचं? आठवणीतलं मैदान चोराड्याच. काय झालेलं? टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या, टॉपच्या सेमीत सगळी मारलेली आदत घेऊन. उजेडात कधीपासून आला? उजेडात तेव्हापासूनच आलो. आमच्यावर पन्हाळा होता कोडोलीचा. बर. तिथनं आमचं 24 गुलाल झालं. याचं वय किती असेल आता भीमाचं? 37 महिने. 37 महिन्याचा आहे. त्याची तो कोणत्या खांदी चांगला आहे? तो दोन्ही खांदी बाहेरचा आहे. दोन्ही खांदी बाहेरचा आहे आणि घरच्या गाईचा आहे. घरच्या गाईचा आहे, म्हणजे लहानपणापासून सांभाळलेला आहे तुम्ही? लहानपणापासून त्याचा सांभाळ कसा केला, म्हणजे त्याला पायाला वगैरे कसं शिकवलं तुम्ही, पाठीवर वगैरे? तो चरायला पहिला जायचा डोंगरात आईसोबत त्याच्या. एक आदत असताना तो पळायचा तरी तो डोंगरातच जायचा. शिकवायचं कष्ट सगळं निवास अनबुले चुलतायत आमचं, ते सगळं करतात. आता आपण भीमा बघतोय मित्रांनो, भीमा बघू शकता. गुलाल अंगावर पडलाय, कुठल्या गुलालाचा मानकरी ठरलाय तो? किनीत 2 नंबर केला महाकाल त्यानं घरच्या गाडी. घरची गाडी तिथं आणलेली. आणि मायनीला 1 नंबर केला त्यानंच. गाडीवर ड्रायव्हर होते, ऋषी ड्रायव्हर कुळक जायचे. कुठे स्पीडला चांगलं लागतं त्याला? पुढे निकालात असतो, पण जेवढं खालनं त्याला निघणार बैल असेल का नाही तर त्याच्यावर जाणारच. आदत वासरू घरचंच आहे? 11 महिन्याचा आहे भीमाचा बारका भाव.
प्रॅक्टिस चालू केली त्याची? 6 महिने डोंगरात होता, आता आलाय खाली. हम्म. 1 महिना झाला. हम्म, 2 फेरे टाकलं आपण घोडीसोबत. बर. अडचण काहीच नाही. कसा वाटतोय? काहीतरी घडणार का तर घडणारच. आपल्या दावणीचा विषयच आहे. आपल्याला आशीर्वाद आपल्या गालाचा. हम्म. त्याच्या आशीर्वाद आपण काहीतरी करणारच. हम्म, हम्म, हम्म. पब्लिकचा बनवणार का तो बनवणार, तो विषयच नाही. पब्लिकचा बनवायला किती त्रास होतो? लय त्रास होतो. हम्म. कसं असतं, माणसं घाबरतात पब्लिकनं गाडी लावायला. हम्म. आपण पब्लिकची चिठ्ठी घेऊन पळावली हम्म. पहिल्यापासून. भीमा असो कुणी असो. हा. कारण की आमचं नशीबच आहे, आम्हाला कडत लागतं. त्याच्यामुळे पुढच्या मैदानात किती फायदा मिळतो आपल्याला? काय बैल दीट होतो. एक मैदान अपयश येऊ द्या, हा. पुढच्या मैदानात भीती नसती की गाडी कडे लागली काय झालं. हम्म. असं विषय. बरोबर. सगळी डोंगरातली वस्तू आहे. हम्म. त्याला काय पत्री लागत नाही. आपली कुठला बैल बघा दावणीला हम्म. पत्री नाही मारत आपण. ही सगळी खाड्यातल्या वस्तू आहेत. हम्म, 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 हम्म. असं नाही की मॅट वर आणि काय नाही. आपली परिस्थिती, आपला गोटा बिटा एवढा मोठा नाही. पैदास कुणाची म्हणायची? ही पैदास आपली तो फरतरड्याचे उत्तम फरतडे. बर. तो भीमा त्या बैलाच्या हा. तिथल्या बोळूचा. हा. आणि हा आपण पुशेगावच्या यात्रेत हा. प्रदर्शन आलेल्या बैलाचा आहे. खडतरवाडीचंच? नाही बाहेरनं खालनं आला होता बैल. बर बर. त्यावेळेस आपण दाखवला होता. आपल्याला नाद आहे. हम्म. म्हणजे काहीतरी वस्तू आपल्याला पांढरत लागतं, पण जरशी वस्तू ठेवत नाही दावणीला. हम्म, 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 हम्म. तुम्हाला बैल काळा तरी दिसतोय का दावणीला? नाही, बरोबर. हे आपलं म्हणजे सातारा भागाची शान आहे. आपल्याला पांढऱ्या वस्तूवर अभिमान आहे. हम्म. असा विषय. आता आपण ते मागचा जो नंद आहे तो बघूया. त्याचं नाव काय? तो भैरव आहे. भैरव किती दिवस झालं मैदानात होता? कसं तो त्याचं? आता थोडा थांबवला होता. हा. त्याला काय आलं, नाशिकला दिला होता. बैल खराब झाला होता पूर्णच. हा. आता थोडासा रुटीनला बैल आलाय. हा. बैल नाशिकवरनं आला. बैलानं आदतपणात त्याचे 6 गुलाल आहेत. बर. बोरगाव वगैरे. बर. उजव्या खांदीचा बैल फुल कसा पण उजवीनं. पण विषय कसा आहे, आता रुटीनला आता थोडीशी यात्रेची मैदान चालू होतील मातीची. बैल आता मातीला पळवायचा. थोडस फुल त्याचा काही स्पीड नाही. गाडी बिना बांधता पळलाच नाही बैल आज आपल्या इथे. कोणत्या खांदी चांगला आहे? उजवीचा एकच खांद. उजवीचा. हा. त्याचं वय किती आता? ह्याचं वय आता सांगता येणार नाही प्रॉपरली. हा. पण 3.5-4 प्लस असेल तो. लहानपणापासून तुमच्याकडे? नाही मग? हा पुण्यातला बैल आहे. बर. बर. हा 4 गाड्यातला बैल आहे. हा. ही आपलं संबंध जवळचं प्रसाद डोरे, उत्तम शेठ यांचा बैल आहे तो. त्यांच्याकडे आता त्यांच्या दावणीला 6 बैल आहे. म्हणजे तुम्ही ही खरेदी केली? नाही त्यानं आपल्यापाशी ठेवला बैल. ते म्हणजे कसं होतं, त्यांच्याकडे घाटातला विषय आहे आणि हा बैल छकडीला पळतो. ते आपल्याकडे त्यांनी विश्वासाने दिला आणि हा बैल आल्यापासून आपला गुलाल तुटला नाही दावणी. आता यात्रेची मैदान येतात इथून पुढे, तर एवढे नंदी आपल्या दावणीला आहेत. प्रत्येकाचं नियोजन दोनच्या वर नाही काढायचं. कसं होतं, मुलांची धावपळ होती. गाड्या कधी एकत्र लागतात, कधी काय होतं. त्यापेक्षा आपला नंदी जर आज 1-2 दिवसाच्या गॅपवर ही गाडी समजा 1 दिवस काढली, 2-4 दिवसांनी परत दुसरा नंदी काढला चालून जातो. आता कसं आहे, ओपन दुसरा आदत असे आपल्याकडे आहेत. आता महाकाल आदत आहे, भीमा तिसरा दात आहे, हा 6 दात आहे. मला तसं काढायला तसं आता आदत पासून आपल्याकडे वस्तू आहेत. तसं नियोजन करूनच बाहेर निघणार. नियोजन करून बाहेर निघणार. आता तुम्हाला हे बैलगाडी क्षेत्र कुठं काय वाटतंय, कुठल्या दिशेने चाललंय असं वाटतंय तुम्हाला? बैलगाडी क्षेत्र म्हणजे कसं आहे, नादासारखं नाही राहिला आता. थोडं व्यावसायिक पण आलाय त्यात. पण कसं चालून जातं पहिल्यापेक्षा. आता थोडी सुधारणा पण तशी आहे. जेवढ्या गोष्टी चांगल्या वाईट आहेत तेवढ्या चांगल्या पण आहेत. म्हणजे कसं होतं, पहिलं कसं होतं, माणुसकीला शब्दाला किंमत होती. आता शब्दाला किंमत नाही, पण आता प्रॉपरली निकाल आहे. म्हणजे कॅमेरा वाईज. आता पहिलं कसं गावखेडा आम्ही ते म्हणजे 2003 पासून नादात आहे. मी तेव्हा बारीक होतो. आपल्याकडे लय बैल झाली. कॅसेट संघ पाळणारा पुशेगावचा दिन्या म्हणून आपलाच बैल होता. परत गेलास म्हणून हे असे बैल झाले. त्या अनुभव भरपूर आहेत. चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. पण नाही बोलायचं, आपलं खेळ आहे, खेळा पद्धतीने खेळायचं. शिकवण काय काय मिळालं तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये? शिकवण काय, वस्तू असलं तर तुम्हाला किंमत आहे. आज जर वस्तू गुलालात राहिली तर तुम्हाला संध्याकाळी फोन भरपूर येणार. पण उद्या जर गटाला मार खाल्ला तर ते विचारणार, तुम्ही गटाला मार खाल्लाय, मग कसं काय, मग फोन उचलायचे बंद करतात. पोरांनी फोन केलं तर पोरांना काहीतरी पैसे माग, वायदी माग, काहीतरी कर, असा विषय. आता तुमच्या दावणीला वायदीचा कधी विषय येतो का?
नाही नाही, आपण लक्ष्मी हात ठेवणार, आपण कुणालाच वायदी दिली नाही. आपली नंदी पळतात ना, हम्म. भीमा एवढा पळतोय पण आपण कुणालाच वायदी दिली नाही. सगळ्यांनी मोकळ्या मनानं आपल्याला बैल दिली हम्म. आणि आपण पण ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल मोकळ्या मनानं दिली त्यांना आपण बैल देणार. हम्म. चालेल. तुम्हाला कालचा जो गुलाल भेटला, द्वितीय क्रमांकाचा गुलाल भेटला, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढची तुमची वाटचाल असणार आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये, त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.